हो, नमस्कार सगळ्यांना. डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी आम्हाला एक गोष्ट शिकवली की आपण कुठेही जातो त्यावेळी आपण नमस्कार, सलाम अलैकुम, जय भीम, सत श्री अकाल, जय महाराष्ट्र, राम राम असं नेहमी म्हणत असतो. ह्या सगळ्यांचा अर्थ एकच आहे की आमच्या मनामध्ये तुमच्याविषयी आदर आहे, समोरच्या विषयी, आणि आपण तो व्यक्त करत असतो. ही आदराची जी भावना आहे, ही आदराची भावना म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीनं दिलेली आदराची भावना आहे. आपल्याला सगळ्यांनी शिकवलेली. आणि ह्याच भारतीय संस्कृतीच्या ह्या आदराच्या भावनेचा किंवा आपल्या मूल्यांचा, आपल्या इतिहासाचा एक आढावा घेत आपण थोडक्यात संक्षिप्तपणे आढावा घेऊया आणि आपल्या आजच्या विषयाकडे येऊया. आणि आपला तो आजचा विषय जो आपल्याला सांगायचा आहे तो म्हणजे आत्ताची राजकीय परिस्थिती आणि आपली भूमिका त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे. अर्थात ह्या गोष्टीवरती यायचं. आजची राजकीय परिस्थिती ज्यावेळी आपल्याला समजून घ्यायची त्यावेळी आपल्याला फक्त आजचा विचार करून चालणारच नाही आहे. त्यामुळं आपल्याला थोडासा इतिहासात जावं लागेल. इतिहासाचा एक टप्पा बघूयात आपण स्वातंत्र्यापर्यंतचा. स्वातंत्र्यापासनं ते 2014 पर्यंतचा. 2014 ही मोठी गोष्ट आहे आपल्या सगळ्याच देशासाठी. आणि 2014 पासून बदललेली राजकीय परिस्थिती आणि आजच्या संदर्भात आपण त्याचा करणार आहोत तो विचार. ह्या गोष्टी आता आपल्याला बघायच्या. त्यामुळं आजच्या परिस्थितीवर ज्यावेळी भाष्य करतो आपण त्यावेळी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आज समकालीन राजकारणात काही गोष्टी थोड्याशा मिसिंग झालेल्या आहेत. म्हणजे काही गोष्टी आपल्याला हरवल्यात का असं वाटायला लागतं, किंवा अमुक एक गोष्ट ही चुकीची घडते आहे हे दिसायला लागतं आपल्याला. आणि ह्या गोष्टी चुकीच्या ज्या घडतायत हा आपला भारताचा किंवा भारताची मूल्य नाहीत, हे भारताची ही व्यवस्था नाही, भारताची ही संस्कृती नाही, हे आपल्याला जाणवायला लागतं आजच्या राजकारणाकडे बघितल्यावर. म्हणजे आपण प्राचीन काळापासून जर बघितलं तर आपल्याला काही गोष्टी मुद्दाम दिसतील की प्राचीन काळामध्ये आपल्याला गौतम बुद्ध, भगवान महावीर, ह्या सगळ्या, ते अगदी गुरु नानक, ह्या सगळ्यांपर्यंतची जी एक मूल्य व्यवस्था आलेली आहे आपल्याकडं, ह्याच्यामध्ये एक गोष्ट दिसते ती म्हणजे सहिष्णुता. एखाद्या माणसाने एखादा नवा विचार मांडला तर त्या विचाराला एक पुढच्या पिढीतले लोक किंवा त्याच पिढीतले लोक विरोध करू शकत होते आणि त्या विरोधाच्या पार्श्वभूमीवरती नवीन विचार हा मांडता येत होता. म्हणजे डिबेट थोडक्यात ज्याला आपण म्हणतो ना. म्हणजे बुद्धांनी काय केलं की जी पारंपरिक व्यवस्था होती त्या काळातली त्याला विरोध केला आणि त्यांनी नव्या गोष्टी मांडल्या. महावीरांनी सुद्धा तेच केलं, तत्कालीन गोष्टींना विरोध केला आणि नव्या गोष्टी मांडल्या. पुन्हा चार्वाकांनी काय केलं तर चार्वाकांनी पण हेच केलेलं आहे की ज्या जुन्या गोष्टी आहेत त्यांना विरोध केला आणि नव्या गोष्टी मांडल्या. ते अगदी आपल्या स्वातंत्र्यापर्यंत, चळवळीपर्यंतचा जर आढावा घेतला तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी काय केलं, सत्यशोधन करण्यासाठी जुन्या व्यवस्थेला विरोध दर्शवला आणि नव्यानं एक व्यवस्थेची मांडणी केली. अण्णाभाऊ साठेंनी हेच केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी हेच केलं. याचा अर्थ काय आहे की आपल्याकडे एक गोष्ट चालत आलेली आहे ती म्हणजे सहिष्णुता. नव्या गोष्टी मांडणं, क्रिटिक करणं, एखाद्याची चिकित्सा करणं, एखाद्या गोष्टीची चिकित्सा करणं आणि त्या चिकित्सेत
परत सुरू करा. म्हणजे आपल्याकडे काही गोष्टी घडलेल्या आहेत की चिकित्सा करणं, नवीन मांडणं, वादविवाद होणं. म्हणजे मग वादविवाद ही काही आपल्याला जुनी गोष्ट नाही, तर वादविवाद हे होत राहिलेले आहेत. म्हणजे बुद्धांच्या काळात वादविवाद झालेले आहेत, महावीरांच्या काळात वादविवाद झालेले आहेत, आपल्याकडं चार्वाकांनी वादविवाद केलेले आहेत. म्हणजे किंवा सर्व धर्म सहिष्णुता ही संस्कृती आपल्याकडं पहिल्यापासून आलेली आहे. आणि ह्या सगळ्या संस्कृतीतून मग आपल्याकडं पुढं मध्ययुगात आपण बघतो की वेगवेगळे लोक आले, इथं राज्यकर्ते आले, मोंगल आले वगैरे वगैरे. आणि परत ज्यांचं योगदान खूप मोठं आहे अशा अनेक मंडळी आहेत. आणि ह्या सगळ्यांनी या ब्रिटिशांना या देशातून परत जाण्यासाठी एक लढा दिला. आणि हा लढा यशस्वी झाला. तो शांततेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाचा लढा यशस्वी झाला. मग आपल्याला ह्या सगळ्या मंडळींनी ज्यावेळी आपल्या खोटं ठरवलं आणि गेली 75 वर्ष आपला देश हा पुढे आलेला आहे. याचं कारण जर कशात आहे हे आपण शोधलं तर यात दोन गोष्टी जाणवतात. एक म्हणजे आपला जो स्वातंत्र्य लढा आहे त्याचं संविधान. त्याच्यामुळं ही गोष्ट आपल्याला एक सगळ्यांना मान्य करावी लागेल किंवा सगळे मान्य करतात सुद्धा की भारताचं संविधान ही अशी गोष्ट आहे की ज्याच्या आधारे आपण टिकलेलो आहे, त्यानुसार आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे. पण हे सगळं इतिहास आपल्याला का सगळं आठवायचा आहे, तर आता मॅडमनी जी काही प्रास्ताविका वाचली संविधानाची, उद्देशिका ज्याला म्हणतो आपण, ही मूल्य आहेत आपल्यासाठी. त्याच्यामुळे ही मूल्य आहेत म्हणून आपण म्हणून आपली वाटचाल आहे. आणि ही मूल्य जर आपल्याकडून नाहीशी झाली तर आपला देश हा देश म्हणून अस्तित्वात राहील असं मला वाटत नाही. ही मूल्य कुठंतरी हरवतायत का? ह्या मूल्यांपासून आपण कुठले तरी आपले राज्यकर्ते दूर जात आहेत का? किंवा ह्या मूल्यांपासून जाणून बुजून फारकत घेतली जाते का राज्यकर्त्यांकडून? ह्याच्यावर आपल्याला आज थोडासा संशय यायला लागलेला आहे. आणि नागरिकांचा एक दबाव गट असणं आणि म्हणून आपल्याला आपली एक स्पष्ट भूमिका असणं ह्या आधारित आहे आपला तो आजचा विषय. समकालीन राजकीय परिस्थिती आणि आपली त्यातली भूमिका काय. आता 2014 पूर्वी सुद्धा निवडणुका होत होत्या. 2014 पूर्वी सुद्धा राजकारण होतच. 2014 पूर्वी सुद्धा डावपेच होतेच. 2014 पूर्वी सुद्धा राज्यकर्ते, आता त्यांची तिसरी टर्म सुरू झालेली आहे, केंद्रातल्या सत्तेची तिसरी टर्म. आणि आता राज्याचे पण निकाल हाती आलेत आपल्या, आणि राज्यातल्या पण सत्तेची त्यांची तिसरी टर्म आता सुरू झालेली आहे किंवा होते आता एक सोमवारपासून. काय ते 5 तारखेला. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ही जी संविधानातली मूल्य आहेत ना, ह्या मूल्यांना तर मोडतोड करणाऱ्या ह्या घटना नाहीत ना, असा संशय आपल्याला येतो ह्यांच्यामध्ये. पहिली गोष्ट विद्यार्थ्यांपासून सुरुवात करतो. त्यांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची आंदोलनं, विद्यार्थ्यांची चळवळ ही व्हायलाच पाहिजे. आणि विद्यार्थ्यांची चळवळ, विद्यार्थ्यांची आंदोलनं हा आपल्याकडच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा आहे. आंदोलनातनं हे लोक पुढे आलेले आहेत. महाराष्ट्रात बाबा आढावांना, भाईंना प्रेरणा मानून अनेक लोक पुढे आले. 1970च्या दशकामध्ये अनिल अवचट, कुमार सप्तर्षी ही लोक विद्यार्थी दशेतनं पुढे आलेली विद्यार्थी लोक आहेत. मग आता हे सरकार अपयशी ठरलंच, पण ह्या सरकारनं विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडीत काढणं सुरू केलं. म्हणजे आंदोलन करणं हा लोकशाहीचा पाया आहे, डिबेट आहे. डिस्कशन घेण्याच्या ऐवजी जर त्यांना विरोध केला असेल तर मात्र ही खूप गंभीर गोष्ट आहे. त्यामुळं जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये, जाधवपूर विद्यापीठामध्ये, आपल्या हैदराबाद विद्यापीठामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मूल्यांची ही मोडतोड आहे,
त्यामुळे समकालीन राजकारणात झालेली चुकीच्या गोष्टी, त्यातला पहिला मुद्दा येतो विद्यार्थ्यांची आंदोलनं हाताळण्यात ह्या सरकारला आलेलं अपयश. काय फरक पडला असता विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली असती तर? म्हणजे विद्यार्थ्यांना समजून घेणं, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं ही गोष्ट बाजूला राहिली, परंतु त्यांना आंदोलन करावं लागलं. आज तुम्हाला सांगतो, काही विद्यार्थ्यांना जाणून बुजून जेलमध्ये टाकलेलं आहे. त्यांच्यावरती UAPA सारखे खटले दाखल केले. UAPA म्हणजे अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट. दहशतवाद्यांवरती जो खटला दाखल करायला पाहिजे, जे केस दाखल करायला पाहिजे, ती विद्यार्थ्यांवर केलेली आहे. म्हणजे ही 2014 पूर्वी असं नव्हतं, म्हणून 2014 नंतरचा आपण बोलतोय. म्हणजे आपला रोष का आहे? आपला रोष पक्ष वेगळा आहे म्हणून नाहीये, आपला रोष लोकांना नाहीये. तुमच्यामधले ही जी प्रवृत्ती आहे ही चुकीची गोष्टी आहे, तुमचं वर्तन चुकीचं आहे, ह्या वर्तनाला आमचा विरोध आहे. विद्यार्थी हा पहिला मुद्दा. दुसरा शेतकरी. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनं तर पूर्वी पण होती. आता मी काय, तुम्ही सगळ्यांनी शरद जोशींचं नाव ऐकलेलं आहे. खूप मोठमोठी आंदोलनं आपण सगळ्यांनी बघितलेली आहेत, आपण इतिहासात वाचतो. पण शेतकऱ्यांनी बॉर्डर ओलांडून दिल्लीत यायचंच नाही. आणि तुम्ही जर बॉर्डर ओलांडत असाल तर आम्ही रस्त्यावर खिळे ठोकू, रस्त्यावर जवान तैनात करू, मिलिटरी बोलवू, तुमच्यावरती फायरिंग करू, तुम्हाला आम्ही तिथं रोखू. पण शेतकरी नरमले नाही. 6 महिने काय, वर्ष लागू दे म्हणले. शेतकऱ्यांनी सगळं घरातून सगळ्या गोष्टी आणल्या त्या हरियाणा पंजाबकडच्या शेतकऱ्यांनी आणि तिथंच बसले रस्त्यावरती. शेतकऱ्यांचं आंदोलन का होतं? शेतकऱ्यांना वाटत होतं की हे जे काही कायदे केलेले आहेत सरकारनं, 3 कायदे होते, न विचारता केले, ते तुम्ही न विचारताच केले. आता बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, डिबेट, डिस्कशन, सहिष्णुता. एकानं वेगळा विचार मांडला की दुसरी माणसं वेगळा विचार मांडू शकत होती. पण ही भारताची संस्कृती आहे वेगळा विचार मांडण्याची, क्रिटिक करण्याची, चिकित्सा करण्याची. पण ह्या सरकारनं कायदे करत असताना ह्या गोष्टी विचारातच घेतल्या नाहीत. कायदे ज्यावेळी केले, पार्लमेंटमध्ये कसं आहे, आपल्याकडे लोकशाही हे मूल्य आहे, लोकशाही व्यवस्था आहे आपल्या राज्यघटनेने दिलेली. ह्या लोकशाहीमध्ये आपल्याकडं पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे. म्हणजे प्रतिनिधी आपले निवडून देतो आपण आणि ते प्रतिनिधींनी तिथं जाऊन चर्चा करायची, धोरण करायचं, एकमेकांना विरोध दर्शवायचा, एकमेकांची वादविवाद घातले तरी काही हरकत नाही तिथं. परंतु चांगले कायदे, लोकांसाठी कल्याणाचे कायदे तयार करायचे, हा आपल्याकडचा महत्वाचा उद्देश आहे पार्लमेंटरी डेमोक्रेसीचा. पण ह्या सरकारने ज्यावेळी 3 कायदे केले शेतकऱ्यांच्या साठीचे, ते 3 कायदे मंजूर असे केले की लोकसभेत तर ह्यांचं प्रचंड बहुमत. त्यामुळं कायदा लोकसभेत मांडला की 1-2 भाषणं झाले की मंजूर. विरोधकांनी आक्षेप घेतला की त्यांना सस्पेंड करायचं आणि त्यांना बाहेर काढून द्यायचं. राज्यसभेत बिल गेलं लोकसभेतनं की परत राज्यसभेत परत ह्यांचं बहुमत आलंच होतं. मग राज्यसभेतले काही लोक आधीच सस्पेंड करून ठेवायचे, मग तिथे कायदा मंजूर करून घ्यायचा. म्हणजे डिबेट आणि डिस्कशन न करता, जनमानस काय आहे हे न समजून घेता, शेतकऱ्यांची भूमिका न समजून घेता सरकारनं कायदे केले आणि ते मंजूर करून टाकले. आता ह्या कायद्यांना एकतर चुकीच्या पद्धतीने केले, हे सगळ्यांना लक्षात येते. बरं, संसदेत बहुमत नसल्यामुळे काय करू शकत नाही कोणी, पण संसदेत बहुमत नाही म्हणून शेतकरी नरमले नाहीत, ते रस्त्यावर बसले आणि सरकारला विरोध दाखवला. तर सरकारनं हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी मिलिटरी आणली, CRPF आणल्या. अरे, शेतकऱ्यांची पोरच आहेत CRPF मध्ये, त्यांच्याच पोरांना तुम्ही त्यांच्याच आईबापांवरती गोळ्या घालायला लावणार आहे का? म्हणजे सरकारनं केलेली मूल्यांची मोडतोड जी आहे ना समकालीन राजकारणातली, ती लोकशाही नावाचं मूल्यच त्यांनी मोडतोड करायला सुरुवात केली.
रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी हे मूल्य आहे ना आपल्याकडं. आपल्याकडं काय ट्रम्प सारखं नाही चालत, आपल्याकडं त्या अमेरिकेसारखं नाही आहे. आपल्याकडं जी घटना लिहून ठेवलेली आहे आपल्या घटनाकारांनी, ते लोकशाही व्यवस्था आहे, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे. त्याच्यात वाद विवाद चर्चा, मग चर्चेच्या अंतिम बहुमतानं मग एखादी गोष्ट मंजूर करायची असते. फारच विरोध असेल लोकांचा तर मग लोकांमध्ये जायचं असतं, लोकांमध्ये भूमिका समजून घ्यायच्या असतात आणि मग निर्णय घ्यायचे असतात. पण ह्या सगळ्या कुठल्याच गोष्टी न करता मंजूर केलं आणि मग शेतकरी बसले आणि 7-8 महिने उठलेच नाही. 700 शेतकरी मारले गेले शेतकरी. आणि भयानक वाईट म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या अंगावरून गाडी घातली त्या राज्यकर्त्यांनी उत्तर प्रदेश मधल्या. म्हणजे हे किती भयानक आहे. म्हणजे कशाचा मोलाहिजाच नाही ठेवला. एक तर तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूची धोरणं नाही टाकली, चुकीचे कायदे केले आणि शेतकरी रस्त्यावर आले तर तुम्ही त्यांना दडपून टाकलं. बरं, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना बोलवायचं असतं, त्यांच्याशी चर्चा करायची असते, डायलॉग नाही तुमचा कसलाच. बरं, देशात कृषी मंत्री कोण आहे हेच माहिती नव्हतं. हा म्हणजे किती घाणेरडी परिस्थिती होती बघा. आपले पंतप्रधान ते बोलतच नव्हते, मुळात ते पार्लमेंटमध्ये येतच नव्हते. आता थोडंफार यायला लागलेले आहेत, आता ते 400 पार झालं नाही त्यांना. तर मग ही बघा सगळ्यात महत्वाची म्हणजे समकालीन राजकारणात ही मोडतोड झाली. नेहरूंच्या काळात नेहरू येत होते, राजीव गांधी येत होते, इंदिरा गांधी येत होत्या, PV नरसिंहराव येत होते. एवढं काय, पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्रकारांशी अनेकदा बोलताना आपण बघितलेलं आहे, पार्लमेंटमध्ये उत्तर देताना बघितलेलं आहे, तासन तास चर्चा करताना बघितलं आहे. एवढं कशाला, अटल बिहारी वाजपेयींना सुद्धा बघितलेलं आहे आपण की पार्लमेंटमध्ये येऊन बसायचे, ते उत्तरं द्यायचे. हे प्रमोद महाजन, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी ह्यांची सगळी फौज भाजपची जी सत्तेमध्ये होती त्या अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये, जॉर्ज फर्नांडिस वगैरे हे सगळी मंडळी बसायची तिथं, त्यात वादविवादात सहभागी व्हायची. ही मूल्य व्यवस्था आहे ना आपली देशाची. आणि ह्यालाच धक्का पोचवण्याचं काम 2014 नंतर झालंय हे आपल्याला दिसतं. म्हणून आपला आक्षेप आहे ह्या सध्याच्या राजकारणावर, ह्या मूल्य व्यवस्थेचा. आता तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, कामगारांच्या संदर्भात सुद्धा असंच झालेलं आहे. कामगारांच्या संदर्भात कायदे केले आणि हे कायदे करताना एक लेबर वेलफेअर लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्या भारताच्या राज्यघटनेत आपल्याकडं डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत आणि ह्या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व, की या धोरणाच्या आधारे राज्यानं पुढे गेलं पाहिजे, हे घटनेत लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की कामगारांच्या कल्याणाच्या योजना ह्या आपण राबवल्या पाहिजेत आणि कामगारांच्या कल्याणाच्या योजना ह्या सरकारनं न राबवता कामगारांच्या विरोधी धोरणं आणली, कामगारांचा आवाज पूर्ण दाबण्याचं काम केलं. म्हणजे एकतर आता जुन्या काँग्रेसच्या राजवटीत कामगारांच्या संघटना मोडकळीस आल्याच होत्या, त्यात आता काही ठेवलेच नाही शिल्लक. आता बघा, कामगारांच्या कल्याणाच्या गोष्टी तर आपण केल्याच नाहीत, पण या देशामध्ये मुठभर धनधांडग्या भांडवलशाहांच्या हातात हे सगळं देऊन टाकलेलं आहे. आता हे अदानी, अंबानी, आपल्याला ह्यांना व्यक्तिगत विरोध नाहीये किंवा तुम्ही व्यवसाय करूच नका असं आम्ही म्हणणार नाहीये, पण ह्या सगळ्या लोकांनी परंतु ह्या सगळ्या लोकांनी आपल्याकडं जी धोरणं राबवली ती म्हणजे मुठभर लोकांच्या बाजूची धोरणं राबवली. आता एक गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे आत्ताचं जे परिस्थितीत बघतोय आपण, या आत्ता सध्या आपल्या देशातल्या एका
उद्योगपतीला म्हणजे भांडवलदारांना, अदानींना अमेरिकेमध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा काय आहे की त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांवरती लाच दिलेली आहे त्यांनी, आणि ही लाच दिलेली आहे त्याच्यामुळं तिथल्या कायद्याचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे, तिथं त्यांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, फसवाफसवी केलेली आहे आणि तिथं लाचखोरी केलेली आहे यांनी. आणि हा आक्षेप भारतात कुणी नाही घेतलेला, ते अमेरिकेनं घेतलेला आहे आणि आता त्यांनी वॉरंट काढलेलं आहे की त्यांना अटक करणार. आता ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला समजेल की मग आपल्याकडं आपण हे का नाही करू शकत. मग ह्या आपल्या ज्या काही मुठभर उद्योगपती आहेत ज्यांच्या हातात आपण सगळ्या गोष्टी देणार आहोत, म्हणजे एअरपोर्ट अदानींना, रोड अदानींना, जेवणाचे कॉन्ट्रॅक्ट अदानींना, अरे काय पार्लमेंटमध्ये सुद्धा अदानींचं सगळं, म्हणजे विरोधच नाही कोणाला. परदेशात अदानी, ह्यांच्याच सपोर्ट सगळं. म्हणजे काय बाकीचे उद्योगपतीच नाहीत का या देशात? का बाकीच्या उद्योगपतींना निर्माणच होऊ द्यायचं नाही का? एवढी भयानक अवस्था निर्माण झालेली आहे. म्हणजे बघा ना तुम्ही, उद्योगपती कोण आहेत आपल्या देशात असं जर म्हणलं तर 2-3च नावं समोर येतील. मग ह्या एवढ्या 2-3 लोकांमध्ये बघा, आपण कधीतरी बघितलं होतं का हो की पंतप्रधानांच्या खांद्यावरती हात टाकून एखादा उद्योगपती आहे? कधीच नव्हतं बघितलं ह्या भारताच्या इतिहासात. पंतप्रधान कुणाला तर भेटायला गेलेत उद्योगपतींच्या पत्नीला, कधी बघितलेलं नव्हतं. हे नवीनच सुरू झालेलं आहे. म्हणजे पंतप्रधान पदाची गरिमा आहे, डिग्निटी आहे, आपण त्याला नाहीसं करतोय का? आपला आक्षेप हा आहे, म्हणजे आपला आक्षेप व्यक्तीला नाहीये. त्या व्यक्तीनं जर चांगल्या गोष्टी केल्या तर आपल्याला काय हवंच आहे त्या देशामध्ये चांगल्या गोष्टी. पण ह्या जर चुकीच्या गोष्टी केल्या तर आपल्याला त्या चुकीच्या गोष्टी नकोय हे आपल्याला याच्यामधून दिसतं. म्हणून कामगारांच्या संदर्भात जर आपण बघितलं तर ही कामगारांच्या संदर्भातली धोरणच नाहीत आपण राबवली. आज कामगारांच्या संदर्भामध्ये कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, कामगारांच्या म्हणजे मुळात नोकऱ्याच नाही इथं. पहिली गोष्ट, बेरोजगारी आहे प्रचंड. आणि जे कोणी काम करतात त्यांना सगळं सर्व्हिस सेक्टरच करून टाकलेलं आहे आपल्याकडं. म्हणजे कामगारांमध्ये 3 प्रकारचे आपल्याकडे उद्योग असतात. एक सर्व्हिस सेक्टर असतं, दुसरं इंडस्ट्रियल सेक्टर असतं, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणतो आपण ज्याला. आता जर बघितलं आपण, हे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कमी 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 होत चाललेलं आहे आणि सर्व्हिस सेक्टर वाढत चाललेलं आहे. आणि जे आणखी एक असतं प्राथमिक क्षेत्र, ते कृषी, ते पण कमी 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 होत चालले. म्हणजे कृषी आहे पण शेती कमी झालेली आहे, शेतकऱ्यांची संख्या कमी झालेली आहे आणि उत्पादन कमी आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत मूलभूत. आणि मग मूलभूत गोष्टी बाजूला ठेवता तुम्ही, त्यावेळी मात्र राजकारण आपलं चुकीच्या दिशेला जातंय हे दिसून येतं आपल्याला. त्यामुळे ही एक महत्वाची बाब आहे. आणखी एक आक्षेप घेण्यासारखी बाब आहे, ती म्हणजे विरोधात बोलला की त्याचं काय होतं. सामाजिक चळवळीतला माणूस विरोधात बोलला राष्ट्रद्रोही की राष्ट्रद्रोही. एखादा त्यानं धर्माची चिकित्सा केली, पाकिस्तानात जा. अरे म्हणजे काय, तुम्ही काय विजाच दिलाय का पाकिस्तानातला? विरोधात बोलला की पाठव पाकिस्तानला, विरोधात बोलला की ठरव देशद्रोही. म्हणजे तुम्ही शिक्केच मारायला लागलाय आता. ही गोष्ट सध्याच्या राजकारणातली फार घाणेरडी गोष्ट आहे. म्हणजे वादविवाद, चिकित्सा, सहिष्णुता, एकमेकांच्या विरोधामध्ये बोलणं, एकमेकांना खोडून काढणं, नवी मांडणी करणं, ह्याला महत्व जर नसेल तर मग देश असून काय उपयोग आहे? म्हणजे तुम्ही आणि मी म्हणायचं आम्ही भारताचे लोक, आणि परत म्हणायचं न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवाद, लोकशाही, आणि इकडं हे सगळी मूल्य. संविधान बदललं यांनी. संविधान न बदलता सुद्धा संविधानाची मोडतोड कशी केली जाते हे आपण बघतोय आता. विरोध कशाला आहे? नागरिक म्हणून आपला विरोध कशाला आहे? विचार करणारा माणूस म्हणून आपला विरोध कशाला आहे? तर ह्या गोष्टींना विरोध आहे. आमचा विरोध कुठल्या पक्षाला नाहीये, आमचा विरोध कुठल्या माणसांना नाहीये. आमचा विरोध आहे माणूस. तुम्ही सत्तेत आला ना, लोकांनी तुम्हाला जनादेश दिला. लोकांनी कशासाठी तुम्हाला निवडून दिलं? की तुम्ही जुन्या लोकांनी भ्रष्टाचार केला म्हणून तुम्ही भ्रष्टाचार विरहित शासन आणा म्हणून निवडून दिलं.
जुन्या लोकांनी विकास नाही केला, तुम्ही विकास करा म्हणून तुम्हाला निवडून दिलं. जुन्या लोकांना बेरोजगारी संपवता नाही आली म्हणून तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही रोजगाराची निर्मिती करा. ह्या जुन्या लोकांनी आपल्याकडं आपल्या प्रचंड म्हणजे व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणावर केला, लोकांना कंटाळा आला त्यांचा, म्हणून नव्या लोकांच्या हातात सत्ता दिली. आता तुमच्या हातात सत्ता दिली त्यावेळी जनतेने एक आदेश दिलाय ना तुम्हाला, नुसतंच मत नाही दिलं, जनादेश दिलेला आहे तुमच्या हातात की तुम्ही आता या देशाचं भलं करा. आता हे भलं आहे का? शेतकऱ्यांशी जर तुम्ही वागला हे भलं आहे का? कामगारांशी जे तुम्ही वागला, विद्यार्थ्यांशी जे तुम्ही वागला, सामाजिक चळवळीतल्या लोकांशी जे तुम्ही वागताय हे भलं आहे का आपल्या देशातलं? हो, ही म्हणजे लोकांना सोडलंच नाही आहे अजून आतमधून. आज कितीतरी विद्यार्थी आहेत असे सर, त्यांना UAPA कायद्याखाली अटक केलेली आहे. मग ह्याच्यावरती आपला आक्षेप आहे. आपला आक्षेप बाकी कशावर नाही आहे. ही गोष्ट आम्हाला खटकणारी आहे. आणि ही व्यवस्था आणि हे काय आहे की हे आमच्या राज्यघटना तुम्ही ठेवताय समोर, पण त्याच्यातल्या मूल्यांचं आचरणच करत नाही. मग त्याचा अर्थ काय? आता आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आपल्याकडं बेरोजगारीचं काम हे इतकं भयानक आहे, दारिद्र्य इतकं भयानक आहे, गरिबी इतकी भयानक आहे, इतकं डॅमेज झालेलं आहे हे सगळं, पण तरी सुद्धा आपण म्हणतोय आत्मनिर्भर भारत. कशाच्या जोरावर ही घोषणा आहे ते मला काही कळतच नाहीये. म्हणजे बघा ना, विकसित भारत, GDP वाढलाय, $5 ट्रिलियन इकॉनॉमी, आम्ही चीनची स्पर्धा. अरे कशाला चीनची स्पर्धा, विश्वगुरु कशाला? भयानक आपल्याकडं ह्या गोष्टींची समस्या आहे. तुम्हाला एक परवाचं उदाहरण सांगतो. मी मुंबईला निघालो होतो पुण्यातनं. त्या सिंहगड एक्सप्रेसमध्ये 2 जनरल डबे होते. उदाहरण बघा, हे सगळीकडे लागू पडतं. आणि त्या 2 जनरल डब्यात आम्ही उशिरा आलतो त्यामुळे मला एकदम दरवाजाच्याच कडेला बसायला, उभाच राहायला, बसायला पण कुठलं संधी, आणि आजूबाजूला पाय ठेवायला जागा नाही, अशी सगळी गर्दी. जिथं बसले तिथेही गर्दी, पुढच्या डब्यात गर्दी. आणि मी जिथं उभा आहे ना त्याच्या पलीकडे एक दरवाजा आहे आणि त्याच्या पलीकडे अख्खा डबा रिकामा. आता असं का? तर तो डबा पासवाल्यांचा आहे म्हणून त्यांनी रिकामा ठेवला. बघा, त्या अख्ख्या डब्यात फक्त TC एकटा बसलाय, पासवाला एक माणूस नाही आला. गाडी पुणे स्टेशनवरनं गेली शिवाजीनगरला, शिवाजीनगरवरून गेली खडकीला, खडकीवरून आता पिंपरी वगैरे आलं, तरी माणूस नाही. TCनं त्या दरवाजापाशी आला आणि त्याला अजून पॅक केलं दरवाजाला आणि तो निघून गेला. लोकांच्या सहनशीलतेचा अंत झाला. लोकांनी लाथ मारून ते दरवाजा उघडला आणि सगळ्याच्या सगळा ह्या डब्यातला लोंबाळा जाऊन बसला त्या डब्यात. तुला काय करायचं? बरं, आता काढू शकता का लोकांना त्यातनं? ही किती भयानक बघा. मग हेच दारिद्र्य जर या देशामध्ये असं कायम राहिलं, तुम्ही जर लोकांना कायम वंचित ठेवलं, तुम्ही जर लोकांना कायम भुके कंगाल ठेवलं, आणि तुम्ही जर मुठभर लोकांच्या साठी काम करायला लागला, अदानी अंबानी थोड्या लोकांसाठीच तुम्ही काम करायला लागला, तुम्ही कुणाचंच ऐकून नाही घ्यायला लागला, तुमची शेतकऱ्यांच्या विरोधात गेला, तुम्ही कष्टकऱ्यांच्या विरोधात गेला, कामगारांच्या विरोधात गेला, महिलांच्या विरोधात गेला, आणि एक वेळ अशी येईल ना की लोक रस्त्यावर येतील. आणि त्या मग श्रीलंकेत कसं झालं? श्रीलंकेत, बांगलादेशमध्ये, अफगाणिस्तानमध्ये, त्या बांगलादेशमध्ये तर त्या शेख हसीनांच्या घरात लोक घुसले, त्या प्रेसिडेंटच्या घरात. म्हणजे ही वेळ भारतात येऊ नये, ही येणार नाही, पण भारतात येऊ नये यासाठी आपल्या राज्यकर्त्यांनी मूलभूत गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. मूलभूत गोष्टींकडे म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट आहे दारिद्र्य निर्मूलन, दुसरी गोष्ट आहे शिक्षण, तिसरी गोष्ट आहे असं शिक्षण द्या तुम्हाला की लोकांना ते शिक्षण घेतल्यावर हाताला काम मिळेल, पुढची गोष्ट आहे आरोग्य. काय भयानक अवस्था आहे बघा ससूनची आपल्या. म्हणजे आरोग्य नावाची गोष्ट आहे का आपल्याकडं? व्यवस्था ही प्रश्न पडावा, गंभीर चिंतन करावं अशी गोष्ट आहे. हे आरोग्याच्या सुविधा चांगल्या पाहिजे आहेत, चांगलं पर्यावरण पाहिजे आहे आपल्याला.
हे बघा ना, हे मुठभर लोकांचा ज्यावेळी राज्यकर्ते विचार करतात, आणि तो 2014च्या पूर्वी पण करत होते बरं का, नाही असं नाही, त्यांचंही सरकार चुकीच्याच गोष्टी करत होतं, पण ह्यांचं सरकार थोडं जास्त चुका करतं. म्हणजे तुम्ही 2 चुका केल्या का, आम्ही 4 करतो आता चुका. म्हणजे हे चुकांना उत्तर चुकांतून देत आहेत. म्हणजे 12-13ला मी माधव गाडगीळ यांची कमिटी आली होती, त्यांच्या कमिटीचा रिपोर्ट अभ्यास करत होतो, आणि त्या अभ्यास करत करत तिकडं चंदगड वगैरे ह्या कोल्हापूरच्या दिशेने गेलो होतो, आजरा वगैरे, तिथल्या कार्यकर्त्यांना भेटलो. त्यावेळी तिथले कार्यकर्ते सांगत होते मला की ह्या काँग्रेसच्या सरकारने भांडवलदारांच्या बाजूने भूमिका घेतलेली. बघा त्यावेळी काय सांगत होते, काँग्रेसच्या सरकारने भांडवलदारांच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे, चुकीचं वागतंय सरकार. आणि त्या सरकारने माधव गाडगीळ नावाचे आपले चांगले तज्ज्ञ होते, पर्यावरण तज्ज्ञ, आपल्याच पुण्यातलेच आहेत, चांगले सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहेत माधव गाडगीळ, आणि त्यांचा रिपोर्ट असा केराच्या टोपलीत टाकून दिला सरकारने, आपल्या महाराष्ट्र सरकारने. काँग्रेस सरकार होतं, पण 2014 नंतर अजून त्याच्यापेक्षा वाईट अवस्था झाली. आता अशी वेळ आलेली आहे का ते बरं होतं असं म्हणायचे. म्हणजे इतक्या टोकाला जाऊन आता आपण पोहोचलेलो आहे का? म्हणजे डोंगर जर नष्ट व्हायला लागले, आपल्याकडे पाऊस जर पडायला नाही, तर मग ही सगळी भयानक अवस्था होणार आहे. मग ह्या सगळ्या परिस्थितीला जबाबदार असतात ती आपली राजकीय धोरणं, आणि ही राजकीय, मग त्याचा काय अर्थ आहे? 2014 आणि 2019 फक्त टेक्निकल कारणांमुळं आपल्या संसदेत, लोकसभेत विरोधी पक्ष नेतेच नव्हते, आणि आता महाराष्ट्रात सुद्धा 2024 मध्ये विरोधी पक्षनेता विधानसभेत नसणार आहे. सरकारवरती हे डिपेंड असतं. सरकारी पक्षानं थोडं मोठं मन दाखवून विरोधी पक्ष नेता निवडला पाहिजे, त्यांना संधी दिली पाहिजे. ती विरोधी आवाज कसा येणार ना तुमच्यापर्यंत? मग आम्ही तुम्हाला विरोधाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. मग हे काय प्रकार आहे? म्हणजे तुम्हाला आम्ही ब्याला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही असं जे म्हणतात ना, त्यातले इतकं, म्हणजे इतकं टोकाला तुम्ही जाताय. हे टोकाला जाणं अपेक्षित नाही आहे. म्हणजे नेहरूचे वारसदार आहोत आपण. म्हणजे इंदिरा गांधी एवढ्या टोकाला जायच्या, पण ते असलं नव्हत्या करत. म्हणजे त्या आक्रमक होत्या, नाही असं नाही, इंदिरा गांधी आक्रमक होत्या. इंदिरा गांधींच्याकडून सुद्धा अनेक चुका घडलेल्या आहेत, नाही आपण काय मान्यच करतोय, चुकीला चुकच म्हणतो, हो, आणीबाणी वगैरे. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आपण ज्या काही गोष्टी बघतो, लोकशाहीची मोडतोड बघतो, ती मात्र आपल्याला त्याच्यापेक्षा भयानक आहे असं आपल्याला जाणवतं. आणीबाणीची घोषणा न करता, हो, आणि त्यावेळी तर त्यांनी घोषणा करून आणीबाणी आणली होती, आता काय घोषणाच नाही. म्हणजे आपण, आपल्याकडे आरोप केला जातो की संविधान बचाव, आणि ते विरोध करतायत की आम्ही कुठं संविधान मोडलंय. हे काय, संविधान तर आहेच, एक बदल केलाय का आम्ही? नाही केला. पण बदल न करता तुम्ही त्याच्यातला आत्माच काढून टाकलेला आहे, त्याला काय अर्थ आहे? मग आम्ही ज्याच्या आधारे आपल्याला काम करायचंय तेच नाहीये. म्हणून मी तुम्हाला पहिल्यापासून भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं की आपली जी मूल्य आहेत ना, आपल्या गौतम बुद्धांपासून चालत आलेली, ती अगदी अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतची, ही सगळी मूल्य सहिष्णुता आहे, लोकशाही आहे, प्रेम आहे, परस्परांचा आदर आहे. परस्परांचा आदर नावाचं मूल्य असतं थोडं बहुत, तर शेतकऱ्यांचा आदर केला असता आपण, कामगारांचा आदर केला असता आपल्याकडं, पण याच्यातलं काहीच केलेलं नाहीये. आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ती म्हणजे धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भामध्ये इथं खरं तर आपल्याला गालबोट लागलेलं आहे. आज जगभरामध्ये आपल्याकडं भारताला नावं ठेवतायत अशी परिस्थिती आहे. म्हणजे आपल्याकडं मायनॉरिटी झालेलं आहे, ते खूप भयानक आहे. आणि असं म्हटलं जातं की हा शासन पुरस्कृत तर त्रास नाही ना, मग ही पण शंका घेतली जाते. त्याच्यामुळं मायनॉरिटीवरती ओढावलेली परिस्थिती, ह्याचा पण आपण गंभीरपणे विचार करायला पाहिजे. मायनॉरिटी म्हणजे काय लांब ना आले का कुणी? इथलेच आहेत, भारतातलेच लोक आहेत, हे सगळे इथलेच लोक आहेत, राज्यकर्ते आले बाहेरनं, आणि मग ते वेगवेगळे धर्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपणच आपल्या बांधवांना, भगिनींना परक मानायचं, आणि केवळ राजकारणाच्या साठी म्हणून एका धर्माच्या विरोधात दुसरा धर्म उभा करायचा, हे चुकीचं आहे. म्हणजे ते सज्जाद नुमानी
ते बघितलं ना आपण आता, त्यांची क्लिप व्हायरल होत होती सगळीकडे. ते म्हणत होते ना वोट जिहाद वगैरे. इथं बसलेला आपण कुणीच त्यांचं समर्थन नाही करत, बिलकुल नाही करत. परंतु सत्ताधारी पक्षानं मात्र ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या, ज्या मोहम्मद अखलाकला केवळ बीफ आहे या संशयावरून मारलं, केवळ स्कल कॅप घातली म्हणून जर इथं आपल्याच पुण्यामध्ये त्या तरुणावर हल्ला होत असेल तर ही किती भयानक गोष्ट आहे. म्हणजे आम्ही त्या नोमानींचंही समर्थन नाही करणार, पण तुमचं तर अजिबातच समर्थन नाही करणार. कारण तुम्हाला जो काय आदेश दिलेला आहे जनादेश, तो हा नाही, याच्यासाठी नाही आहे. तुम्ही मायनॉरिटीचं कल्याण केलं पाहिजे. वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये दिले आणि 2-4 तासात माघारी घेतले. अरे वक्फ म्हणजे काय समजून तरी घ्या अगोदर. म्हणजे एवढं भयानक द्वेष हे पहिल्यांदा बघतोय आपण. एवढा द्वेष बरा नाही. आणि द्वेष करण्याची भारताची संस्कृती नाही, म्हणून सध्याच्या राजकारणामध्ये ह्या द्वेषाला खूप थारा आहे आणि तो थारा आपण दिला नाही पाहिजे. पण राज्यकर्ते हे याला थारा देतात आणि त्यांना त्यांची राजकीय पोळी भाजून काढायची असते, म्हणून या सगळ्या गोष्टी घडून येत आहेत असं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे मायनॉरिटीच्या संदर्भात जे काही घडतंय ते अतिशय चुकीचं घडतंय. आणि आपली जगामध्ये जी काही नाचक्की होते, जगामध्ये आपल्याला जी मान खाली घालावी लागते, त्यातली एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मायनॉरिटीच्या संदर्भात आपली भूमिका चुकीची आहे. ह्याच्यात अजिबात तीळ मात्र शंका नाही. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगू आणि मग आपली भूमिका काय असायला पाहिजे याच्याकडे येऊ आपण. आपल्याकडं विचारवंतांना आपल्याकडं शिल्लकच ठेवायचं नाही असं ठरवलेलं आहे. विचारवंत आहे का? काय विचार करतो? कोण आहे? सतीश देशपांडे. कोण आहे? दादासाहेब सोनवणे. काय विचार करताय तुम्ही? संविधान बचाव. अजून काय विचार करताय? सरकारची भूमिका चुकीची आहे. नक्षलवादी आहेत हे, शहरी नक्षलवादी आहेत हे. म्हणजे हे म्हणजे आता शिक्का मारायचा बाहेर काढायचं, शिक्का मारायचा बाहेर काढायचं, शहरी नक्षलवादी ठरवाय. म्हणजे हे विधानसभेत पण चर्चा झाली ह्या मुद्द्याची. म्हणजे शहरी नक्षलवादी आहे म्हणला की विषय संपला त्याचा. आणि शिक्के मारून मारून विचारवंतांना असं बाजूला काढायचं, तोडायचंच त्यांना. म्हणजे एक मोठा गट जो आहे ना तो तुम्ही तोडताय, बाजूला करताय. आणि हा ज्यावेळी तुम्ही गट एक अख्खाच्या अख्खा बाजूला करता, मग तुम्ही शिल्लक काय राहणार आहे तुमच्याकडं? म्हणजे ज्या माणसांना मेंदू नाही, जे माणसं विचार करत नाहीत, ज्यांच्या धडावर स्वतः म्हणजे काय म्हणूया की ज्यांच्या मस्तकामध्ये स्वतःचा विचार करण्याची प्रवृत्तीच नाही, अशा माणसं तुम्हाला फक्त हवे. होला हो म्हणणारी, आम्ही जिकडे चाललोय तिकडे मागं फरफटत नेणारी, तशी माणसं असतील तरच ती तुम्हाला हवे. आणि भारताची संस्कृती आपल्याला सांगते की आपण असे नाही आहोत. आपल्याकडे तर क्रिटिक केलेलं आहे एकमेकांना. मी तुम्हाला अजून सांगतो, एक आपल्याकडं महात्मा बसवण्णा, आपण सगळ्यांनी नाव ऐकलेलं आहे बसवेश्वरांचं. तर महात्मा बसवण्णा ह्यांनी खूप मोठी क्रांती केली. ते आपले जसे महात्मा फुले आहेत तसे ते बसवण्णा आहे कर्नाटकमध्ये. ह्या बसवण्णांनी तिथं एक अशी, आपण कसं आता बसलोय सगळे, तसं ते अनुभव मंडप नावाची संकल्पना आणली. आणि ते असे बसायचे, चर्चा करायचे, वादविवाद करायचे आणि एक निष्कर्ष काढायचे. आणि ते निष्कर्ष म्हणजे त्यांचं वचन असायचं. आणि त्यांच्याकडे वचनाला खूप किंमत आहे. आपल्याकडे जसं अभंगाला किंमत आहे तुकोबाच्या, ज्ञानोबाच्या, तसं ते वचन मानतात. आणि ते वचन म्हणजे त्यांची नीतिमूल्य, त्या वचनाप्रमाणे वागायचं. आता महात्मा बसवण्णांना त्यावेळी वेगळा विचार केला म्हणून त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी त्रास दिला. चार्वाकांनी वेगळा विचार केला म्हणून चार्वाकाला त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी त्रास दिला. ज्ञानोबांनी वेगळा विचार केला, तुकोबांनी वेगळा विचार केला म्हणून त्यावेळेच्या आपल्याकडच्या सुद्धा ते राज्यकर्ते नव्हतेच. त्यांच्या हातात धर्मसत्ता असल्यासारखं ते वागत होते, स्वतःलाच धर्मसत्ता मानून घेत होते, त्यांनी त्रास दिला. हेच आज चाललंय. वेगळा विचार करताय शहरी नक्षलवादी, वेगळा विचार करताय पाकिस्तानात जा, वेगळा विचार करताय मुस्लिम धार्जिणे,
वेगळा विचार करताय हिंदू धर्माचे द्वेषते, अजून वेगळा विचार करताय भारताचे विरोधक। अरे म्हणजे तुम्हाला विरोध म्हणजे भारताला विरोध, म्हणजे अशा पद्धतीनं हे सध्याच्या राजकारणामध्ये चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत। आणि सध्याच्या राजकारणात जर सगळ्यात जास्त डॅमेज कशाला केलेलं आहे तर त्यांनी आपल्या पार्लमेंटरी डेमोक्रेसीला डॅमेज केलेलं आहे, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीला डॅमेज केलेलं आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ह्या मूल्यांना डॅमेज केलेलं आहे, आणि समाजवाद, धर्मनिरपेक्षता ह्या शब्दांना नाही, हे मूल्य आहेत आपल्यासाठी, ह्याला डॅमेज करून टाकलेलं आहे। ही आत्ताची सगळ्यात भयानक अशी अवस्था आहे। आणि म्हणून आपल्याला काय वाचवायचंय तर हे सगळं वाचवायचंय आपल्याला। समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता, लोकशाही ही मूलभूत मूल्य आहे। आपल्याकडे एक केस झाली होती सुप्रीम कोर्टात, आता मी थोडासा तुम्हाला एक संदर्भ देतो सुप्रीम कोर्टाचा। सुप्रीम कोर्टात एक केस झाली आणि सुप्रीम कोर्टानं बेसिक स्ट्रक्चर, केशवानंद भारती खटला होता वर्सेस स्टेट ऑफ केरळ अशी केस होती, आणि एक बेसिक स्ट्रक्चर आपल्याकडे आहे। बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूलभूत तत्व घालून दिली, आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला म्हणजे पार्लमेंटला भारताच्या संविधानात बदल करण्याचा अधिकार आहे, परंतु तुम्ही ही संरचना मात्र बदलायची नाही, कारण ही संरचना म्हणजे आपल्या भारताच्या राज्यघटनेचा आत्मा आहे आणि त्याच्या आधारे आपला देश चालणार आहे। त्याच्यामुळे ती मूल्य बदलायची नाही। ती मूल्य कुठली होती तर ती मूल्य म्हणजे ही न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही ही मूल्य आहेत ती। पार्लमेंटरी डेमोक्रेसी, न्यायालयाचं स्वतंत्र अस्तित्व ही मूल्य आहेत आणि ही बदलायची नाही। आता बघा, ही मूल्य न बदलता सुद्धा आपण त्याची मोडतोड करून टाकलेली राज्यकर्त्यांनी। ते म्हणतात आम्ही कुठं बदलली मूल्य, मूल्य तर तशीच आहेत राज्यघटनेत, बघा कॉन्स्टिट्यूशन काढून ती तशीच आहेत, आम्ही बदलली सुद्धा नाही। अरे बदलायचं काय ठेवलंय अजून तुम्ही, म्हणजे ही आपण ह्याच्यापर्यंत आलेलो आहे। त्याच्यामुळं आणि हे सगळं एवढं घडत असताना बघा, शेतकऱ्यांचा रोष आहे, कामगारांचा रोष आहे, बेरोजगारी आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत, आणि एवढं सगळं असताना तुम्हाला एवढं पाशवी बहुमत मिळतं कसं? आणि तुम्ही निवडणुका ह्या प्रचंड पैशाचा वापर करता, जिंकता, धर्मामध्ये आणता, सरकारच्या तिजोरीतून पैसे देता लोकांना, आणि तुम्ही स्वतःकडे वश करून घेता आणि मूलभूत प्रश्न बाजूला पडतात, आणि विरोधक तर काय त्यांचं अस्तित्व शिल्लक राहत नाही। आणि म्हणून ही अत्यंत वाईट परिस्थिती आली, आणि मग प्रचंड विचार करून बाबा आढाव यांच्यासारखा आपल्यासाठीचा अत्यंत सज्जन आणि आदरणीय व्यक्ती ह्यांना आत्मक्लेश करावा लागला। आता ही बाबांनी केलेला आत्मक्लेश हा फक्त ईव्हीएम मशीनला विरोध असं नाही आहे, फक्त ईव्हीएमला विरोध नाही आहे तर तो ह्या सगळ्या सिस्टीमला विरोध आहे, ह्या सगळ्या व्यवस्थेला विरोध आहे, ह्या सगळ्या मोडतोडीला विरोध आहे। ते सांगत होते, माझा फक्त एवढंच मुद्दा नाही आहे, हे सगळं तुम्ही मोडून टाकलेलं आहे, ही काय सगळ्या राज्यघटनेचं नुकसान करून टाकताय तुम्ही, डॅमेज केलेलं आहे सगळं, हे सिस्टीम खराब करून टाकलेली, ह्याला विरोध आहे। ही मूल्य नाहीशी केलेली आहेत, प्रचंड पैशाचा अपव्यय केलेला आहे, ह्याला विरोध आहे। आणि म्हणून ते म्हणतायत की आता जनमानस एकत्रित आलं पाहिजे, आणि आपली भूमिका हीच पाहिजे आहे। आपली भूमिका पहिली काय पाहिजे आहे, सगळ्यात पहिली भूमिका पाहिजे आहे की आपण जे भारताचं संविधान, हे भारताचं संविधान स्वतः समजून घेणं, इतरांना समजून सांगणं, आणि आता वेळ आलेलीच आहे तर एक आपलं मजबूत संघटन करणं, आणि जे आपल्याला चुकीचं वाटतंय ते चुकीचं आहे हे ठामपणे समाजासमोर मांडणं ही गरजेची गोष्ट आहे। ह्यालाच भूमिका म्हणतो आपण, आणि ही जर भूमिका आपण नाही घेतली तर मग येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही। त्याच्यामुळं आज जे चूक आहे त्याला चूक म्हणलं पाहिजे, जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणलं पाहिजे, ह्यालाच सत्य शोधन म्हणायचं। आपण जर महात्मा फुलेंचे, आपण जर बाबासाहेबांचे, आपण जर गांधींचे, आपण अण्णाभाऊंचे जर खरे वारसदार असू ना तर चुकीला चूक म्हणलं पाहिजे।
आणि बरोबरला बरोबर म्हणलं पाहिजे. म्हणून मी पहिल्यापासून भाषणात माझ्या सांगतोय की मला कोणाचा द्वेष नाही आहे, परंतु जे चूक आहे ते चूक आणि जे बरोबर आहे ते बरोबर, ह्याला सत्यशोधन, आणि ही आमची सत्यशोधनाची परंपरा आहे आणि ही परंपरा हरवता कामा नये, हा आजच्या भाषणाचा सारांश आहे. आणि आपल्या येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. थँक्यू. प्रश्न उत्तर जरा घ्या. हा, काय प्रश्न असतील तर घेऊया. विचारा. पण एक तुलना आहे